तर नमस्कार, मी आहे कल्याणी. पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज भरपूर असा पाऊस आहे आणि आज आहे गुरुपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे मी मस्त अशी रेडी झालेली आहे, कारण की मला जायचं होतं मंदिरामध्ये, म्हणजेच आमच्या मठावर. आणि इथे मला भावाचा मुलगा न्यायला आलेला होता आणि त्यानंतर आम्हाला वहिनीला आणि दादाला पण घ्यायला जायचं, आणि ते पण इथे आलेले आहे आमच्यासोबत. आणि इथे थोडंसं थांबलेलं होतं, कारण की केळी वगैरे पण घ्यायची होती. आणि ही आहे आमच्या इथली पैनगंगा नदी, भरलेली आहे. मागे आम्ही आलेलो त्यावेळेस काहीच पाणी नव्हतं, पण आता पाऊस झाला त्यामुळे भरपूर असं पाणी आलेलं. आणि मागच्या वर्षी ही नदी जी आहे ना पूर्ण भरलेली होती, म्हणजे पुलावरून अक्षरशः पाणी चाललेलं होतं. आणि जंगलातला मस्त असा नजारा, कारण की आमच्या इकडे भरपूर अशी झाडे आहे. आणि माझ्या बहिणीला पण घ्यायचं, तिला पण घेतलेलं आम्ही. आणि आत्ता आम्ही आलेलो आहे मंदिरावर, आणि इथे मला पूजा वगैरे करून घ्यायची आहे. इथे तस्मै माझा बसलेला आहे शांत असा मस्त, नाही तर तो बसत नाही. आणि या साईडला आई पण बसलेली आहे. इथे मी पूजा वगैरे करून घेतलेली आहे, आणि त्या साईडला पप्पा वगैरे बसलेले आहे. हे इथे आमच्या गुरूंचा फोटो आहे, त्यामुळे मग इथे मी नारळ आणि पान वगैरे आणि दक्षिणा वगैरे ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर मग नमस्कार वगैरे केला आणि पप्पाचं पण दर्शन घेतलेलं आहे. इथे मस्त असा स्वयंपाक चालू होता आणि बारीक बारीक पाऊस पण पडत होता. इथे तस्मैला म्हटलं पाया पडत्यानी पाया पण पडल्या, आणि इथे झेंडा वगैरे बदलवण्याचं काम चालू होतं. इथे मस्त अशी आरती चालू होती, पण आमचा तस्मै भरपूर असा रडत होता, कारण की त्याला आली होती झोप. त्यामुळे मग मी इथे गाडीत येऊन बसलेली, आणि मस्त असे झेंडे वगैरे पण चढवून झालेले. याला झोप आलेली त्यामुळे खांद्यावर घेतलं मी. आणि आरती वगैरे झाल्यावर मग इथे आलेला होता प्रसाद, काल्याचा प्रसाद वगैरे घेतला. त्यानंतर मग इथे सगळे असे जेवायला बसलेले. थोडासा पाऊस थांबलेला, पाऊस तर कंटिन्यू चालूच होता बारीक बारीक. आणि इथे मी पण बसलेले होते, आणि इथे आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. वहिनीने आमचं झाड घेतलेलं. माझं पिल्लू, त्याला झोप आलेली, त्याची झोपच नाही झालेली. तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.